दरम्यान अमरावतीमध्ये चिमुकले होरपळले आणि पालकमंत्री मात्र पाणीपुरी खातायत अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बावनकुळेंवर केली आहे। बावनकुळेंचा व्हिडिओ दाखवून सुषमा अंधारेंनी हा निशाणा साधलाय। तर बावनकुळेंनी सध्या राजस्थानमध्ये हा व्हिडिओ शूट करून यूपीआय पेमेंट संदर्भात 10 वर्ष पूर्ण झाल्याचा मेसेज दिला होता आणि त्यानंतर सुषमा अंधारेंनी त्यांचा हा व्हिडिओ पोस्ट करत बावनकुळेंवर निशाणा साधलाय। बावनकुळेंचा अतिशय गलथान कारभार पालकमंत्री म्हणून म्हणजे मला आधी असं वाटत होतं की फक्त गृहमंत्रीच निष्काम असतात का, तर नाही, इथे तर पालकमंत्री पण काहीच काम करत नाहीत। आणि पालकमंत्र्यांनी जर तात्काळ जर लक्ष घातलं असतं आणि या हॉस्पिटलसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा जर इथे दिल्या गेल्या असत्या तर कदाचित आज या हॉस्पिटलमध्ये या बाळांचा जीव गेला नसता। पालकमंत्री राजस्थानमध्ये पाणीपुरी खायला गेले काल। इथं घटना झाली, त्यांच्या जिल्ह्यात घटना झाली, 3 बाळांचा मृत्यू झाला, 6 जण जखमी आहेत आणि अथल्य पालकमंत्री पाणीपुरी खाऊन व्हिडिओ व्हायरल करू राहिले। पालकमंत्री पाणीपुरी तर खाऊ राहिले पण त्याचा व्हिडिओ व्हायरल करू राहिले। इथला निगरगठ्ठा पालकमंत्री, निगरगठ्ठा म्हणतात याला, की माझ्या जिल्ह्यातले पालकमंत्री ज्या जिल्ह्यातला तिथले बाळ मृत्यू पावले, मी पाणीपुरी खाऊ राहिलो इकडे। काय याच्या घरातला बाळ गेला असता ते गेले असते का तिकडे? थोडीशी लाज वाटायला माझ्या पालकमंत्र्याला। याच्या कुटुंबात घटना झालीच तिथे गेले असते का पाणीपुरी खायला तिथं? आता वळूयात पुढच्या बातमीकडे। औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात आता थक्क करणारा एक घटनाक्रम समोर आलाय। पेपरफुटी प्रकरणाला एक लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एका प्रियकरानं एमपीएससीतील कर्मचाऱ्याशी संधान साधलं आणि फुटलेला पेपर फक्त एकाच व्यक्तीला मिळाल्याची ही माहिती समोर आली आहे। एमपीएससी परीक्षेची प्रक्रिया अनेक महिने सुरू असते, त्यामुळे परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया विद्यमान अध्यक्ष रुजू होण्यापूर्वीच पूर्ण झाली होती अशी माहिती आहे। दरम्यान एमपीएससीच्या विद्यमान अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। महिन्याच्या अखेरीपर्यंत अध्यक्षांनी राजीनामा द्यावा असं रोहित पवार म्हणाले। एका स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला एमपीएससीचा अध्यक्ष बनवा अशी मागणी त्यांनी केली आहे। हा जो पेपर इन्स्पेक्टरचा फुटला, त्याचे जे प्रश्न फुटले, त्याच्याच बरोबर एक्साइजचा जो इंटरनल लेवलची परीक्षा असते त्याचं मार्किंग पॅटर्न फुटलं। त्यामुळे एमपीएससीचे आत्ताचे जे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याच्या अखेरेपर्यंत राजीनामा द्यावा आणि राजीनामा दिल्यानंतर एक स्वच्छ प्रतिमेचा, ज्याची प्रतिमा लोकांना माहिती आहे की स्वच्छ आहे, अशा व्यक्तीला अध्यक्ष म्हणून तिथं बसवावं। हे जे काही तपास आहेत, FIR आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पब्लिक करा, लपून ठेवू नका। कालच्या पत्रामध्ये एकाच विद्यार्थ्याला हा पेपरमध्ये हे प्रश्न देण्यात आले असं सांगितलंय, ते साफ खोटे आहे। अनेक लोकांची नावं आम्ही दिलेली आहेत। एक पेपर हा 40-40 लाख रुपयाला तिथं गेलेला आहे। त्यामुळे हा जो भ्रष्टाचार आहे, एमपीएससीचा पेपर कधीच फुटत नव्हता। 1997 नंतर आता तो पहिल्यांदा फुटलेला आहे। त्यामुळे कुठेतरी मुलं आता घाबरलेली आहेत। दरम्यान औषध निरीक्षक परीक्षा रद्द केल्यानंतर अभिमन्यू पवार आक्रमक झालेत। प्रश्नपत्रिका फुटलीच कशी असा सवाल त्यांनी एमपीएससीला केलाय। उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचंही अभिमन्यू पवार म्हणाले। एकाच उमेदवाराला पेपर मिळाला की अनेकांना याचा फायदा झाला असाही सवाल अभिमन्यू पवार यांनी केलाय। शिवाय पेपरफुटी मागे आयोगातील कोणती यंत्रणा आहे याची सखोल चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे आणि प्रश्नपत्रिका फुटीचा सविस्तर अहवाल जाहीर करण्याचीही मागणी अभिमन्यू पवार यांनी केली आहे। नेमकं काय ट्विट त्यांनी या संदर्भात केलंय आपण सविस्तर पाहूयात। प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे आयोगाच्या गोपनीयतेवर, विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नेमकी प्रश्नपत्रिका कशी फुटली? फुटलेली प्रश्नपत्रिका एकाच विद्यार्थ्यापर्यंत मर्यादित राहिली की अनेकांना त्याचा लाभ झाला याची चौकशी करा। त्याचा सविस्तर अहवालही जाहीर केला पाहिजे। या विषयात लवकरच मी मुख्यमंत्र्यांना भेटून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलंय।